दर्शन घ्यायला जाऊ. आणि दर्शन करायला जाताना ते डोगेश भाऊ यांच्या मागे लागले. अरे 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 म्हणलं, अरे काय नाही करीत रे, या 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 लांबून या चलो. आणि दर्शन पण रोजच्या पेक्षा एवढं निवांत मध्ये झालं ना, लाईन बिनायला लागून एकच नंबर दर्शन पण व्यवस्थित झालं. अरे मग आजचा दिवस एवढा भारी होता ना, असं काय वाटत होतं काय माहिती, सगळं भारी भारी गोष्टी होत होत्या, अजूनच एक नंबर वाटत त्याच्यामुळे तर. आणि इथून मागं प्रसाद आम्हाला भेटलाच नाही, पण त्या दिवशी काय माहिती आम्हाला तिथं प्रसाद पण भेटला. म्हणलं चला खाऊन जाऊ. आणि आमच्यातले दोघं जण म्हणले अरे प्रसाद कायला, अरे आधीच मोकार मिसळ बिसळ खाऊन आले. अरे म्हणलं चला देवाचं हे घ्या चला. देवाच्या प्रसादाला म्हणलं नाही नसतंय म्हणायचं, ते यांनी तर ताट भरून घेतली. आणि बाईने तर पहिला शिरा घेतला आणि नंतर म्हणते डाळ भात पण लय भारी रे. आणि जेवण तर असलं एक नंबर होतं, म्हणजे ते प्रसादच असला भारी होता ना. खरंच तुम्ही एकदा जर रांजणगावला गेलो नक्की खा. आमच्या गावातल्या त्या इस्कॉन मंदिराला येता येता म्हणलं दर्शन करून जावा आणि पूजा पण करावं नाही का, पण मंदिरच बनवतं राव. पण मला असं वाटत होतं का अख्खी उघडते म्हणून नाही का, आणि ते उघडलं पण आपलं म्हणलं चांगलं एक नंबर दर्शन झाले. तिथं मस्त प्रसाद बिसाद घेऊन पण गेलतो आम्ही, आणि तिथं आपल्या गाडीची पूजा पण झाली आणि त्यांनी प्रसाद पण दिला, तोच पण लय भारी होता राव. आणि मग हे बघ रे आता किती खाते, बस बस अगं. तसा तो प्रसाद तर मी संपवलाय सगळा. अरे दर्शन करायचं राहिलं ना, प्रसाद आधीच खातोय राव. काय आपण माणसं. आजचा दिवस एवढा भारी गेला ना, काय सांगू तुम्हाला, लयच भारी वाटत होतं. चला